नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण शिकणार आहोत भाववाचक नाम. म्हणून नाव टाका मित्रांनो, वरती हेडलाईन टाकायची भाववाचक नाम. भाववाचक नाम. पोलीस भरतीला वारंवार रिपीट होणारे हा टॉपिक आहे. कोणत्याही जिल्ह्याची प्रश्नपत्रिका उचलून बघा, एक किंवा दोन प्रश्न भाववाचक नामवरती आलेला असतो, म्हणजे असतोच. कोणताही जिल्हा असू द्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाववाचक नामावर आलेला असतो प्रश्न. आणि काही सेकंदातच तुम्हाला शिकवेल आणि काही सेकंदातच तुम्ही ओळखू शकता की भाववाचक नाम कशा प्रकारे ओळखले जातं. तुमचा हा टॉपिक आजच्या आज आणि या लेक्चरमध्ये पूर्ण टॉपिक क्लिअर होणार आहे तुमचा. ठीक आहे, बघूयात आता भाववाचक नाम नेमकं काय आहे आणि भाववाचक नाम कशा प्रकारे ओळखलं जातं. तुम्हाला एक उदाहरण देतो. एक उदाहरणामध्ये तुमचं भाववाचक नाम हा पूर्ण टॉपिक क्लिअर होईल. त्यानंतर आपण परत घेणार आहोत की पोलीस भरतीला कशा प्रकारचे वारंवार रिपीट प्रश्न होतात आणि पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न येतात. ठीक आहे, बघूयात आता. एक उदाहरण घ्या मित्रांनो, एक नॉर्मल उदाहरण देतो तुम्हाला. घ्या माझं स्वतःच घ्या नाव उदाहरण, सचिन हुशार आहे. हे एक वाक्य घेतलं मित्रांनो, आपलं माझं स्वतःचं नावाचं वाक्य घेतलं म्हणजे नेहमी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकतो. सचिन हुशार आहे हे एक नॉर्मल वाक्य झालं. यामध्ये भाववाचक नाम जर आलं तर यामध्ये कशा प्रकारचा बदल होतो नीट समजून घ्या. काही सेकंदातच तुम्हाला समजून जाईल की भाववाचक नाम कसं असतं आणि वेगळे नाव कसे असतात. ठीक आहे, बघा आता मित्रांनो, याच्यामध्ये असं येईल भाववाचक नाम जेव्हा असतं तेव्हा सचिनची हुशारी सर्वांना दिसली. सचिनची हुशारी सर्वांना दिसली. नीट समजून घ्या. काय समजायचं मित्रांनो तुम्हाला की येथे फक्त हुशार होतं हे विशेषण झालं मित्रांनो. काय हुशार, पण भाववाचक नाम जेव्हा येतं वाक्यामध्ये तेव्हा अशा प्रकारचा बदल केला जातो. हुशारी असे भरपूरसे शब्द आहेत, भरपूरसे उदाहरण तुम्हाला मिळणार आहे आता वाक्यामध्ये मी शिकवणार आहे. आणि पोलीस भरतीला कशा प्रकारचे उदाहरण पडतात ते सुद्धा शिकवेल. त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका या टॉपिकवर लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला येईल. म्हणून निश्चिंत राहा आणि अभ्यास करा. हे बघा, एक पुन्हा एकदा सांगतो. हे बघा, उदाहरणामध्ये तुम्हाला कुठे जर चांगला नाव असलं आणि त्याच्यापासून भाववाचक नाम तयार करायचं असला किंवा चांगल्यापासून भाववाचक नाम कसं तयार होतं नीट समजून घ्या. चांगल्यापासून होतं मित्रांनो चांगुलपणा. कळलं? असे कित्येक उदाहरण मित्रांनो, कित्येक उदाहरण देऊन देईल जे तुम्ही आजपर्यंत बघितले असेल मित्रांनो. मधुर नाव बघितलं असेल तुम्ही, त्याच्यापासून मित्रांनो माधुर्य तयार होतं. त्याचप्रमाणे मित्रांनो चतुर पासून चातुर्य तयार होतो. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो मूर्ख पासून मूर्खपणा. असे भरपूरसे उदाहरण आहेत. बघा, तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे म्हणून तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं आणि नीट समजून घ्या. फक्त काही सेकंदात, काही मिनिटांमध्ये तुम्हाला समजून जाईल की जर चांगलापासून चांगुलपणा तयार होतं, मधुर पासून माधुर्य आणि चतुर पासून चातुर्य, तसंच मूर्ख पासून मूर्खपणा. कळालं तुम्हाला? पणा, य असं भरपूरसे भाववाचक नामाच्या शेवटी लागलेले असतात. तुम्हाला आता उदाहरण घेणार आहोत आपण. पोलीस भरतीला वारंवार रिपीट होणारे प्रश्न आता आपण घेऊ. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही टॉपिक क्लिअर करणार आहोत. निश्चिंत राहा. हे लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा मिळेल आणि हे सर्व काही तुम्ही एक वेळेस सॉल्व्ह केलं त्यानंतर तुम्हाला भाववाचक नाम हा टॉपिक कधीच नडणार नाही, कधीच नाही. आता तुम्हाला भाववाचक नाम या टॉपिकवर आपण आता अतिशय महत्वाचे IMP प्रश्न घेणार आहोत. प्रत्येकाने पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे. ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स आहे त्यांनी दिवसभर अभ्यास केलेला आहे या टॉपिकवर,
त्या विद्यार्थ्यांनी पाचच क्षणी कशा प्रकारे उत्तर देतात आणि तुम्ही पाचच क्षणी उत्तर द्यायचे. कारण तुम्हाला माहिती आहे काल जो टॉपिक झाला होता त्याच्या पुढील टॉपिक हाच आहे आणि हेच उदाहरण आपण घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू आणि बघूयात कोणते प्रश्न आहेत जे पोलीस भरतीला वारंवार रिपीट होतात आणि विद्यार्थ्यांचे मार्क खातात. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार होता मित्रांनो, पण अगोदर भाववाचक नामाची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो. काय व्याख्या आहे मित्रांनो भाववाचक नामाची? तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावण्यात आलेली आहे. काय व्याख्या आहे? लिहा. एखादा व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ, काय बोललो मी? एखादा व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ यांच्यामध्ये जो गुण असतो त्या गुणाला जे नाव दिले जाते त्या नावास काय म्हणतात मित्रांनो? भाववाचक नाम. ही IMP व्याख्या म्हणून लिहायची मित्रांनो. काय लिहायचं? IMP नाव टाका. IMP नाव टाकलं त्यानंतर ही व्याख्या लिहायची आहे. व्याख्या नेहमी लक्षात ठेवा. काय व्याख्या आहे? एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ यांच्यामध्ये जो गुण असतो त्या गुणाला जे नाव दिले जाते त्यालाच काय म्हणतात मित्रांनो? भाववाचक नाम. हे झालं. आता खाली हे उदाहरण लिहायचे. ठीक आहे, उदाहरण घ्या. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर देण्यात आलेला आहे मित्रांनो. काय प्रश्न दिलेला आहे की नम्रता ही माणसाच्या स्वभावात असावी. नम्रता ही माणसाच्या स्वभावात असावी. याच्यातील भाववाचक नाम ओळखायचंय. ओळखा पटकन मित्रांनो भाववाचक नाम कोणते? तुमच्या स्क्रीनवर सर्व काही प्रश्न, उत्तरे, ऑप्शन सर्व काही दिलेलं आहे. म्हणूनच तुम्हाला ही व्याख्या आता लिहायला लावली होती. एखादा व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ यांच्यामध्ये जो गुण असतो त्या गुणाला जे नाव दिले जाते त्यास काय म्हणतात मित्रांनो? भाववाचक नाम. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. बघा कमेंट बॉक्स मध्ये पहिल्याच प्रश्नाचं उत्तर पटापट आलेले आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान उत्तर देत आहात. खूप छान मित्रांनो, व्हेरी गुड. बघा प्रश्न आला का नाही आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आलेले, सर्वांचे. एकाही व्यक्तीचं उत्तर चुकलेलं नाहीये. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकू शकता पण भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले. पुढे आता बघा अजून पुढे भरपूर मजा येणार आहे. ठीक आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय बघूयात आपण. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. काय आहे ऑप्शन क्रमांक सी? तर नम्रता. काय? नम्रता ही, काय प्रश्न होता? नम्रता ही माणसांच्या स्वभावात असावी. माणसाच्या स्वभावामध्ये काय असावी? नम्रता. म्हणजेच काय? नम्रता हा त्यांचा गुण झालेला आहे. कळालं? किती सोपं आहे याची प्रश्न होता आणि किती सोपं याचं उत्तर होतं. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आलाय की तिच्या प्रगतीमुळे शिक्षक आनंदी होते. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. काय प्रश्न आहे? तिच्या प्रगतीमुळे शिक्षक आनंदी होते. याच्यातील भाववाचक नाम ओळखायचं आहे. हे वारंवार रिपीट होणारे प्रश्न बरं का. असं मानू नका की तुम्हाला हे प्रश्न सोपे वाटत आहे. भरपूरशे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न पाहिला का नाही पहिला लगेच उत्तर देत आहेत. याचा अर्थ असा समजू नका की प्रश्न सोपे आहे किंवा हे प्रश्न अगदी अगदी लो क्वालिटीचे म्हणजे खालच्या लेवलचे प्रश्न, अगदी सोपे प्रश्न. बिलकुल नाही मित्रांनो, ही चुकी करू नका. हेच प्रश्न आहेत जे वारंवार रिपीट होतात आणि पोलीस भरतीला हे प्रश्न येऊन गेलेले आहे. तुम्हाला आता सोपं वाटत असू शकतं कारण तुमच्याकडे नोट्स आहे. भरपूरशा विद्यार्थी नोट्स मधून अभ्यास करतात म्हणून ते काही क्षणात याचं योग्य उत्तर देतात. काही क्षणात खूप चांगल्या प्रकारे उत्तर देत आहात मित्रांनो. खूप छान. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकत आहेत. चुकू द्या, काय हरकत नाही. जोपर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. तुम्ही जर चुकलेच नाही तर तुम्ही शिकणार कसे? आणि तुम्ही जर शिकले तर तुम्ही चुकणार नाही. कळलं? खूप छान प्रकारे उत्तर देतात. प्रयत्न करा, प्रयत्न करा. याच्यामध्ये काय कुठे वाटतंय तुम्हाला भाववाचक नाम कोणतं वाटतंय? प्रगतीमुळे आहे का आनंदीमुळे आहे का शिक्षक आहे का तिच्या, काय नेमकं काय? व्हेरी गुड मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे आणि तेच योग्य उत्तर आहे. काय प्रश्न आणि काय उत्तर होतं? या प्रश्नाचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. काय? प्रगतीमुळे. प्रगतीमुळे. प्रगतीमुळे कसं? हा तिच्यामधला गुण आहे. बरोबर आहे का नाही? हा तिच्यातला गुण आहे तिच्या प्रगतीमुळे. म्हणजेच काय समजून घ्या, एखादी मुलीचं नाव घेतलं आपण, कोमल मॅडमांचं नाव घेऊन घेऊ. कोमलच्या प्रगतीमुळे, बरोबर, कोमलच्या प्रगतीमुळे शिक्षक आनंदी होते. म्हणजे काय? कोमलचा हा गुण दाखवला गेला. प्रगती ही त्यांचा गुण आहे ना.
म्हणून काय सांगितलं होतं, तर मित्रांनो हा त्यांचा गुण झाला. बरोबर. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आलेला आहे बघा. ह्याच्यातलं भाववाचक नाम ओळखायचा पटकन. ओळखा लवकर. आपल्यात एकता असणे आवश्यक होते आहे. आपल्यात एकता असणे आवश्यक आहे. पटकन ओळखा. प्रश्न सोपा आहे आणि त्याचं योग्य उत्तर सुद्धा सोपं आहे आणि काही क्षणात विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले सुद्धा आहे. व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे तुमचा. खूप छान. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. भाववाचक नामावर 2 ते 3 प्रश्न येतात म्हणजे येतातच. एक तरी प्रश्न प्रत्येक पोलीस भरतीच्या जिल्ह्यामध्ये एक तरी प्रश्न असतो भाववाचक नाम या टॉपिकवर. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो. व्हेरी गुड. सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांनी योग्य उत्तर दिले. सर्वांनी. एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही. जे प्रयत्न करत नसतील ते सुद्धा प्रयत्न करा. पटापट उत्तर द्या. ऑप्शन चेक करा. ABCD कोणतं योग्य उत्तर आहे, कोणतं भाववाचक नाम वाटत आहे तुम्हाला. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो. व्हेरी गुड. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा. त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. काय ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो? तर एकता. काय? आपल्यात एकता असणे आवश्यक आहे. तसंच एकता हे काय येणार आहे मित्रांनो? भाववाचक नाम येणार आहे त्याच्यामधलं. ठीक आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण सर्वांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की आपल्याला शांती हवी आहे. आपल्याला शांती हवी आहे. याच्यातील भाववाचक नाम ओळखायचं आहे. ओळखा पटकन भाववाचक नाम. किती सोपा प्रश्न वाटत आहे. व्हेरी गुड मित्रांनो. व्हेरी गुड. व्हेरी गुड. खूप छान. खूप छान. व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान. व्हेरी गुड. प्रत्येकाने पटापट उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. लाईव्ह चॅटमध्ये सर्वांना दिसत आहे. आणि बघा हे पटापट उत्तर देणारे विद्यार्थीच तुमची जागा खाणार आहे. कसं? हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 100% भरती होतील. कारण हे दररोजचे क्लासेस अटेंड करतात. दररोजचे. आणि लेक्चर संपल्यानंतर जो तुम्हाला 100 मार्कांचा डिजिटल स्वरूपाचा प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे त्यामध्ये सुद्धा हे विद्यार्थी जवळपास 90च्या प्लस मध्ये मार्क पडतात. 90च्या वरती. काही काही विद्यार्थी इतके हुशार आहे की 100 पैकी 100 सुद्धा मार्क पाडतात. कसं काय पाडतात ते? त्यांच्याकडे जबरदस्त अशा नोट्स आहेत. खूप छान. खूप छान प्रकारे उत्तर दिला तुम्ही. व्हेरी गुड मित्रांनो. प्रत्येकाचं योग्य उत्तर आलेलं. सर्वांचं योग्य उत्तर. काय याचं योग्य उत्तर असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. काय आहे ऑप्शन क्रमांक डी? तर शांती. शांती याचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर. पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की त्याने युद्धात शौर्य दाखवले. त्याने युद्धात शौर्य दाखविले. पटकन ओळखा. काय प्रश्न आहे आणि काय याचं योग्य उत्तर? ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. खूप छान प्रकारे उत्तर दिलं सर्वांनी आतापर्यंत. थोडंसं ऍडव्हान्स लेवलला आता चाललेलो आहोत आपण. खूप छान. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड मित्रांनो. त्याने युद्धात शौर्य दाखवलं. जे प्रयत्न करत नाही त्यांनी प्रयत्न करा पटापट. चुकू द्या उत्तर चुकलं तर काय हरकत नाही. तुम्हाला कोणी हसणार नाही, तुम्हाला कोणी बोलणार नाही. पण जर तुम्ही प्रयत्न केला आणि हाच प्रश्न जर पोलीस भरतीला रिपीट झाला तर तुम्ही त्याचं योग्य उत्तर 100% देणार. 100%. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात मित्रांनो. व्हेरी गुड. सर्वांसाठी व्हेरी गुड. खूप छान. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुम्ही दिवसभर अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास केल्यानंतर संध्याकाळी होणाऱ्या लाईव्ह लेक्चरमध्ये तुमचे आउट ऑफ मार्क पडले पाहिजे. पेपरला सुद्धा आउट ऑफ मार्क पडलेच पाहिजे. व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड. खूप छान. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. त्याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. काय ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो? शौर्य. शौर्य. त्याने युद्धात शौर्य दाखवले. शौर्य हा त्याचा गुण झाला. बरोबर आहे का नाही? गुण झाला हा त्याचा. म्हणून त्याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो? शौर्य. खूप छान प्रकारे उत्तर दिलं सर्वांनी. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? चेक करा. पटकन चेक करा. फुलांची सौंदर्य सर्वांनाच मोहून टाकते. फुलांचे सौंदर्य सर्वांनाच मोहून टाकते. प्रश्न खूप नॉर्मल आहे असं वाटत आहे. पण प्रश्न आता ऍडव्हान्स लेवलकडे चाललेलो आहोत आपण धीरे धीरे. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात सर्वजण. खूप छान. व्हेरी गुड. व्हेरी गुड मित्रांनो. व्हेरी गुड. खूप छान. खूप छान. व्हेरी गुड मित्रांनो. व्हेरी गुड. बघा हे विद्यार्थी किती हुशार आहेत. हे काही अगोदरपासून हुशार नव्हते.
हे जसं जसं दररोजचे लेक्चर अटेंड करतात, दररोज डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देतात आणि त्यांना माहिती आहे आज काल हा टॉपिक शिकवला होता, आता पुढील टॉपिक हा असणार आहे, म्हणून ते दिवसभर अभ्यास करतात. अभ्यास केलाच पाहिजे. यावर्षी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती व्हायचंय, तर अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे आणि तुमचा अभ्यास झालाच पाहिजे दररोजचा. खूप छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. सर्वांचे योग्य उत्तर आलेले, सर्वांचे योग्य उत्तर. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान, व्हेरी गुड मित्रांनो. सर्वांचे योग्य उत्तर, सर्वांचे. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. थोडंफार काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले, पण त्यांच्यासाठी सुद्धा व्हेरी गुड, कारण ते प्रयत्न करत आहेत आणि तुम्ही सुद्धा प्रयत्न करत नसतील. व्हेरी गुड मित्रांनो. काय उत्तर असणार आहे बघूया. याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. काय? सौंदर्य. सौंदर्य याचं योग्य उत्तर असणार आहे. फुलांचे सौंदर्य जसा सचिन हुशार, तसंच फुलांची सौंदर्य म्हणजे दोघांचं हे काय झालं, गुण झाला, गुण. बरोबर. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही. पुढील प्रश्न काय विचारलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर, वाचा, तुम्ही स्वतः वाचा. काय प्रश्न आहे मित्रांनो, पटकन ओळखा. तुम्हाला याचं उदाहरण सुद्धा लिहून दिलं होतं मी सुरुवातीलाच. काय प्रश्न आहे तर, तिचा चांगुलपणा सर्वांनाच आवडतो. ओळखा पटकन. याच्यातलं भाववाचक नाम कोणते आहे. भाववाचक नाम तुम्हाला विचारले आणि भाववाचक नाम तुम्हाला आलेच पाहिजे. खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकाचं सुद्धा उत्तर आतापर्यंत चुकलेलं नाही आणि जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करत आहे. ज्यांनी आतापर्यंत प्रयत्न केला नव्हता ते घाबरत होते थोडेसे की आमचं उत्तर चुकलं तर कोणी आम्हाला हसेल का. बिलकुल नाही मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन मध्ये पाहत आहात आणि तुम्ही एक दुसऱ्याला कोणीच ओळखत नाही. टेन्शन घेऊ नका, बिंदास प्रयत्न करा. प्रयत्न करणं तेव्हा तुम्ही यशस्वी होणार मित्रांनो. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आले, सर्वांचे, एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही. तुम्ही लाईव्ह चॅट मध्ये बघा. आणि मित्रांनो लेक्चर संपल्यानंतर 100 मार्कांचा डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला याच टॉपिकवर लगेच मिळणार आहे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. लगेच. ज्यांनी जॉईन केलं नसेल व्हॉट्सअपचा ग्रुप त्यांनी लवकर जॉईन करा. लेक्चर संपल्यानंतर लगेच याच टॉपिकवर 100 मार्कांचा पेपर, डिजिटल पेपर. याचं योग्य उत्तर काय असणार बघा. भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले आणि तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. काय योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो याचं, ऑप्शन क्रमांक बी. काय ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो, तर चांगुलपणा. चांगुलपणा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, चांगुलपणा. ठीक आहे. पुढील प्रश्न काय विचारलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की ओळखा. सोपं. याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज वाटू शकतं मित्रांनो, थोडं कन्फ्यूज, म्हणून तुम्ही स्वतः वाचा. याच्या पुढील प्रश्न तुम्ही स्वतः वाचा, थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे. कदाचित मी बोलल्यामुळे तुम्हाला वाटत असू शकतं की यार या प्रश्नावरती जोर पडतो म्हणजे हेच याचं योग्य उत्तर असू शकतं. तुम्ही बघा तुमच्या स्क्रीनवर दिलेले प्रश्न. भाववाचक नाम ओळखायचं, त्यातलं भाववाचक नाम. सोपा प्रश्न आहे आणि सोपं याचं उत्तर आहे. ओळखा पटकन. पूर्ण ऑप्शन बघा. ए ला बघा, बी ला बघा, सी ला बघा. ओळखा. थोडंसं कन्फ्युजन वाटत आहे तुम्हाला. व्हेरी गुड. पण बघा भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान, खूप छान. व्हेरी गुड, खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर, सर्वांचे. थोडंसं मला वाटलं की कन्फ्युजन मध्ये वाटू शकतं तुम्हाला, पण काही नाही मित्रांनो, सर्वांचं बेसिक क्लिअर झालेलं आहे, म्हणून तुम्ही ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न सुद्धा काही क्षणातच देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर दिलं. व्हेरी गुड, खूप छान. याचं योग्य उत्तर काय असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. काय ऑप्शन क्रमांक डी, तर माधुरी. प्रश्न नीट समजून घ्यायचा होता. प्रश्न काय होता मित्रांनो, गाण्यातील माधुरी मनाला सुखावते. गाण्यातील माधुरी मनाला सुखावते म्हणजे त्याचं हे दिलेलं आहे, त्याच्यामध्ये गुण दिलेला आहे. जसं तुम्हाला शिकवलं होतं माधुर्य, बरोबर ना, तसंच हा दुसरा उपप्रकार मध्ये मोडला जातो माधुरी. खूप छान प्रकारे. असंच कन्फ्युजनचा प्रश्न होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही वाचा. खूप छान प्रकारे उत्तर. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न बघा.
जे तुमच्यावर आधारित आहे वाटतं हा प्रश्न, तुमच्या स्वतःवरती, आणि हे तुम्हाला परीक्षेलाच कामात पडणार आहे, म्हणून तुमच्यावरती आधारित हा प्रश्न दिलेला आहे. काय प्रश्न आहे वाचा आणि त्याचं योग्य उत्तर द्या. प्रश्न आहे की विद्यार्थ्यांची हुशारी परीक्षेत दिसली. विद्यार्थ्यांची हुशारी परीक्षेत दिसली. जसं पोलीस भरतीला तुमची हुशारी दिसणार आहे, आणि तुम्ही काही क्षणातच याचे योग्य उत्तर दिलेले सुद्धा आहे. कमेंट बॉक्समध्ये सर्वजण पाहत आहेत. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. खूप छान, खरंच खूप छान. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे, आणि असाच कंटिन्यू अभ्यास करा. मध्ये सोडू नका, मध्ये गॅप देऊ नका. कंटिन्यू अभ्यास करा अशाच प्रकारे, आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्वांचं टेन्शन नाही, बिलकुल टेन्शन घेऊ नका. फक्त दररोज अभ्यास करा. तुमचे मार्क आपोआप वाढतील. तुमचे प्रत्येकाचे मार्क 90+ होणार आहे. फक्त तुम्ही कंटिन्यू अभ्यास करा, आणि लेक्चर संपल्यानंतरचे डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका दररोज सोडवा. तुमचे सर्वांचे मार्क वाढतील. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर आलेले, सर्वांसाठी व्हेरी गुड. जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करत आहे, त्यांचे सुद्धा योग्य उत्तर येत आहे. व्हेरी गुड, खरंच खूप छान. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. बघा, त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. काय? हुशारी. जसे तुम्ही हुशार आहात तशीच ही हुशारी. हुशार पासून हुशारी, भाववाचक नाम. कळालं? अशाच प्रकारे उत्तर द्यावं लागतं. पुढील प्रश्न काय विचारला तुमच्या स्क्रीनवर, तिकडे बघा. काय विचारलं मित्रांनो पुढील प्रश्न बघा. ह्याचं उत्तर तुम्ही सर्वजण देऊ शकता, मला वाटतंय, गॅरंटी. प्रश्न सोपा आहे, आणि हा प्रश्न रिपीट होतो परत परत रिपीट होणारा प्रश्न हा. सोपा प्रश्न वाटत असेल, आणि व्हेरी गुड मित्रांनो. बघा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न पाहिला का नाही पाहिला हे विद्यार्थी योग्य उत्तर देतात. प्रश्न फक्त आला स्क्रीनवरती, काही क्षणात तुमचं योग्य उत्तर, काही क्षणात. आणि हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून मित्रांनो, की तुम्ही प्रत्येकाने याचं योग्य उत्तर दिलंच पाहिजे, आणि तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आहेत. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे, आणि येणाऱ्या भरतीमध्ये आमच्या सर्व टीमसाठी, संपूर्ण टीमसाठी तुम्ही पेढे घेऊन आलेच पाहिजे. काही दिवसांवरती पोलीस भरती येऊन टेकलेली आहे. या प्रकारे स्मार्ट स्टडी करा. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. याचं योग्य उत्तर काय असणार बघा. भाववाचक नाम ओळखायचं होतं याच्यातलं, आणि याच्यातलं भाववाचक नाम मध्ये याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. काय ऑप्शन क्रमांक सी? चातुर्य. याचं योग्य उत्तर असणार आहे त्याच्या बोलण्यात चातुर्य होते. त्याच्या बोलण्यात काय होते? चातुर्य हा त्याचा गुण झालेला आहे. जसं त्याच्या बोलण्यामध्ये हुशारी होती किंवा तो हुशार होता, तसं हा त्याच्या बोलण्यात चातुर्य होते. चातुर म्हणजे चतुर पासून चातुर्य तयार होतंय. कळतंय तुम्हाला सर्वांना मित्रांनो? अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही याचं बेसिक क्लिअर केलेलं आहे, म्हणून तुम्ही सर्वजण काही क्षणात याचं योग्य उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचं योग्य उत्तर आलेलं होतं. सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. पुढील प्रश्न काय आलेला आहे तुमच्या स्क्रीनवर मित्रांनो? पुढील प्रश्न विचारला आहे, पटकन ओळखा. शेवटचा प्रश्न आहे हा, शेवटचा. खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी. या सुद्धा प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. या सुद्धा प्रश्नाचं खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी आतापर्यंत. व्हेरी गुड. बघा, व्हेरी गुड, खूप छान. भाववाचक नाम ओळखायचं, भाववाचक नाम. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. व्हेरी गुड. जे प्रयत्न करत नव्हते त्यांनी सुद्धा पटापट प्रयत्न करा. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान. सर्वांनी योग्य उत्तर देत आहेत. सर्वांचं योग्य उत्तर. काही विद्यार्थ्यांचे उत्तर सुद्धा चुकले, पण काय हरकत नाही मित्रांनो, तुम्ही चुकलेले आहात. लेक्चर संपल्यानंतर प्रश्नपत्रिका येईल तुम्हाला ग्रुपला. ती प्रश्नपत्रिका सोडवा डिजिटल स्वरूपाची, आणि त्याच्यामध्ये हे प्रश्न रिपीट होतील. काही प्रश्न रिपीट होतात सुद्धा, आणि काही ऍडव्हान्स लेवलचे अजून प्रश्न त्यामध्ये ऍड केले जातात. ते प्रश्न सुद्धा सोडवा, आणि 100 पैकी तुम्हाला पाहिजे तेवढे मार्क तुम्ही मिळवू शकता तुमच्या अभ्यासानुसार. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क पडतात. 90च्या वरती जास्त विद्यार्थी असतात, आणि आपलं मेरिट सुद्धा तेवढं लागतं. 98च्या आसपास मेरिट लागतं मित्रांनो, कारण कॉम्पिटिशन खूप जबरदस्त वाढलेली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या हिशोबानुसार भरपूरशे विद्यार्थी पेपर सोडवतात दररोज. याचं योग्य उत्तर काय असणार बघा. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. काय ऑप्शन क्रमांक सी? तर मूर्खपणा. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो. हे बघा, हे सर्व झाले भाववाचक नाम.
जे वारंवार पोलीस भरतीला रिपीट होतात, हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहे. IMP म्हणून लिहायचं आहे सर्वांसाठी. व्हेरी गुड मित्रांनो. जाणून घ्या नोट्स बद्दल. काही विद्यार्थी आहेत जे पटापट प्रश्नांचे उत्तर देतात आणि दिवसभर अभ्यास करतात. त्यांचं योग्य उत्तर कसं काय येतं? तुमचं चुकतं नाही, त्यांचं कसं काय योग्य उत्तर येतं? विचार करा. असंच पोलीस भरतीला असतं. काही विद्यार्थी 60-70 मार्कांपर्यंत असतो आणि तोच पेपरमध्ये काही विद्यार्थी 94, 95, 90 प्लस असतात. असं का होतं? कारण ते स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात. काही मोठे मोठे पुस्तक वाचत बसत नाही, लक्षात ठेवा. मोठे पुस्तक वाचण्याची तुम्हाला गरजच नाही मित्रांनो. स्मार्ट प्रकारे अभ्यास करा, फक्त स्मार्ट प्रकारे. कशा प्रकारे तुम्ही स्मार्ट प्रकारे अभ्यास करू शकता जाणून घ्या. तुमच्या स्क्रीनवर काय दिसत आहे? तुमच्या स्क्रीनवर आहे डिजिटल पोलीस भरती ग्रुपने स्पेशल टीमने काढलेल्या जबरदस्त नोट्स. आपली 51 जणांची टीम आहे. 51 जणांची संपूर्ण तज्ञांची टीम आहे मित्रांनो. संपूर्ण तज्ञ दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स काढलेल्या आपण. हे सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा आणि सांगा सर आम्हाला या नोट्स पाहिजे. काही क्षणात तुमच्यापर्यंत नोट्स दिल्या जातील. काही क्षणात. बेस्ट ऑफर चालू आहे. या ऑफरचा फायदा घ्या. जबरदस्त नोट्स आहेत. जबरदस्त. उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे जर तुम्ही गणिताच्या नोट्स घेतल्या तर तुम्हाला गणितासाठी कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही. एक सुद्धा पुस्तक वाचू नका. या नोट्स मध्ये तुमचं सर्व गणित कव्हर होऊन जाईल. सर्व काही स्टेप बाय स्टेप मांडण्यात आलेलं आहे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही यामध्ये मिळेल. सर्व. त्याचप्रमाणे मराठी व्याकरणच्या नोट्स आहे मित्रांनो. मराठी व्याकरणच्या नोट्स सुद्धा जबरदस्त आहे. तुम्हाला कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही. कोणते पुस्तक वाचूच नका. फक्त नोट्स मधून अभ्यास करा. आम्ही कित्येक पुस्तक वाचून, कित्येक पुस्तकांचा अभ्यास करून स्टेप बाय स्टेप आमच्या पद्धतीमध्ये नैसर्गिक भाषेमध्ये या नोट्स बनवलेल्या आहे. कोणत्या पुस्तकीय भाषा नाही. पुस्तकीय भाषा तुम्हाला समजत नाही मित्रांनो. नैसर्गिक भाषेमध्ये या नोट्स बनवलेले. नैसर्गिक भाषा. जबरदस्त नोट्स आहे. त्याचप्रमाणे गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि जीकेच्या आता खूप जबरदस्त नोट्स आहे. खूप जबरदस्त. 1998 पासून ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिकांचा एक जबरदस्त प्रश्नसंच आहे आपल्याला. जबरदस्त नोट्स आहे त्या नोट्स मधून तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचे भरपूरशे मार्क कव्हर होतील. त्याचबरोबर यामध्ये काही नवीन असे प्रश्न आहेत जे तुम्ही आजपर्यंत पाहिले सुद्धा नाही. कोणत्याच पुस्तकामध्ये तुम्हाला हे प्रश्न मिळणार नाही. फक्त याच पुस्तकामध्ये मिळतील. आपल्या नोट्स मध्ये मिळतील. जबरदस्त प्रश्न मित्रांनो. खतरनाक. आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय. त्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे. छोटीशी. ती प्रोसेस म्हणजे काय? हे बघा. तुमच्या स्क्रीनवर काय दिसतंय? हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात. या चॅनलला तुम्हाला काय करायचं मित्रांनो? फक्त सबस्क्राईब करा. त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल. जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. अगदी मोफत. लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करा. कारण तिथे आता या लेक्चरवर आधारित 100 मार्कांचा जबरदस्त डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला आता मिळणार आहे. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तिथे 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. तोपर्यंत काय मित्रांनो? तोपर्यंत नमस्कार.